तू नको एवढं टेन्शन घेऊ. दुसरं मी काय करू शकते अक्का? अगं पण असं टेन्शन घेऊन विचार करून काय प्रश्न सुटत्यात होय? उलट आपल्याच डोक्याला त्रास होतोय. अक्का हो काय परिस्थिती बघताय ना. डोक्याला त्रास नाही होणार तर मग काय होणार? 1 लाख रुपये द्यायचं त्या माणसाचं आणि घराचा हप्ता. त्या माणसाचं पैसे द्यायचं म्हणलं ना मग घराचा हप्ता भरायला येणार नाही. आणि घराचा हप्ता भरायचं म्हणलं तर त्या माणसाचे पैसे कसे चुकवणार आपण? विचार करून करून नुसता डोक्याचा बुगा झालाय. अगं निघल की काय तर मार्ग. हे आहेत जितू भाऊजी आहेत करतील की काय तर. आमच्या ह्यांचं तर काय सांगूच नका. त्यांच्यामुळे ही सगळी वेळ आल्या. त्या माणसाचे पैसे चुकवण्याच्या नादात घरावर जप्ती आली तर केवढ्याला पडेल सांगा बरं. आधी जर विचार करून वागले असते ना तर ही वेळ आली नसती. जाऊ दे सोड आता. उगाच तेच उगाळत बसलं ना तर डोक्यात नुसता ताप होतोय. दुसरं काय होत नाही बघ. हवा कप पण तो माणूस असा माहित होतं मग कशाला त्याच्याकडनं पैसे घ्यायचं? आप्पा जर तिकडे गेले नसते ना तर बरंच झालं असतं. आणि जाऊन बी काय फायदा झाला? गेले नसते तर हे सगळं झालंच नसतं. कुठनं त्यांना बुद्धी सुचली काय माहिती तिकडे जायची. जरा गप की आता. हा नाही तर जा बरं जरा देवापुढे जाऊन बस जा. आणि जरा तू तुझ्या मनाला आणि तोंडाला आवर घाल. उगाच वादाला कारण ग. अक्का हे घ्या. काय आहे? दागिन. दागिना? आता हे आणि कशाला ग? माझं दागिना आहे ते. तसं बी आमच्या ह्यांचं चुकलं ना. ह्यानी पैसे मागितले नसते तरी सगळं झालं नसतं. ना जितू भाऊजीने पैसे उचलले असते ना या घरावरती जप्तीची नामुष्की आली असती. आता आमच्या ह्यांना जमत नाही म्हटल्यावरती मलाच फेडलं पाहिजे ना. हे घ्या हे नानांना द्या. त्यांना म्हणावं हे विका आणि यातून सगळं भागवा. अगं काय बोलतीस तू नीलम? जा आत नेऊन ठेव जाते. जा बघू आपण काय करायचं ते. नाही अक्का हे तुम्ही घ्या. उगाच कशाला दुसऱ्यांचा तळतळाट घ्यायचा. तसं या दागिन्यांचं काय लोणचं घालायचंय मला. मला मूल ना बाळ. जिला पोर मानली ती मी तिच्या घरी गेली आणि दागिना विकून कर्ज फेटत असेल तर काय वाईट आहे? अगदी निदान शुद्धीत आहेस का तू? अगं तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का? मी पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय. आता चुकी माझ्या नवऱ्याची आहे म्हटल्यानंतर शिक्षा पण मलाच भोगली पाहिजे ना. आणि मलाच निस्तरायला पाहिजे. सुमन अगं सुमन काय असं लहान पोरावानी करताय का तुम्ही? हा आजवर या घरात आपल्यात कधीच भांडण झाल्यावर बघितलं नाही मी. अगं आजवर काही एक अडचण आली का? पण प्रत्येक वेळी विचार करून बसून थोडं काढलाच ना त्यावर सगळ्यांनी. अगं मग आजच काय एवढं ताणून धरताय? आणि मी कालपासून बघतेय तुम्ही दोघे एकमेकींशी एक शब्द बी बोलला नाही. काही एकमेकींचं तोंड मी बघितलं नाही. कसं होणार ग अशानं मग? अक्का ठीक आहे माझं दागिनं. खर तर चूक आमची यांचीच आहे. त्यांनी पैसे घेताना विचार करायला पाहिजे होता. ही दागिनं घ्या जी काय असेल ते भागवून टाका. काय नको अक्का तुम्ही माझं दागिनं घ्या. म्हणजे परत ऐकून दाखवायला वय काय नको माझं घ्या. काय गरज नाही अक्का. तसं बी आमची ह्यांची चूक आहे ना. मग तुम्ही माझं दागिनं घ्या. म्हणजे मागचं सगळं उकरून काढतातच. मी कशाला ऐकून दाखवू? बसा तुम्ही दोघींनी तुमची अक्कल कुठं घाण ठेवली ती बघा आधी. दिवसेंदिवस कमी नाही तर जास्तच चाललंय तुमच्या दोघींचं. म्हणजे आज शाण्या होतील उद्या होतील पण नाहीच. हात उचलायला भागच पाडलं तुम्ही मला. तुमच्या दोघींची थोरली जाऊ म्हणून नव्हे तर तुमच्या दोघींची थोरली बहीण म्हणून मारलं हे ध्यानात ठेवा. अगं आज आलाय का या घरात? अगं आपल्या सासऱ्यांपासून पै जमून घाम गाळून हे घर उभं केलं. आडी अडचणीला सगळे प्रश्न मिळून सोडवत आलोय आपण. मग आजच असं का? अगं चुका होत्यात की माणसांकडनं. अगं पण अशा वेळेला सगळ्यांनी एकमेकांना धीर द्यायचा का त्याचं उट्ट काढायचं? अक्का लय वाईट वाटते बघा. आमच्या नवऱ्यांमुळे हे घर संकटात आलंय म्हणून. होय
अगं आलंय की संकट, कधी आलं नव्हतं असं आलंय. अगं ते तुमच्या नवऱ्यांमुळे नाही तर ह्या घरातल्या मुलांमुळे पण आलंय असं म्हणा. अगं तुमचं लग्न, तुमचे नवरे हे सगळं झालं नंतर, पण त्या अगोदर ते या घरची मुलं आहेत. मी म्हणते काय निर्णय चुकलं पण असतील, पण अशा वेळेला आपण आपलं घर, त्यांचं कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहायला नको वय. अगं मग तुम्ही जरा तुमच्या नवऱ्यांच्या कलांना घ्या की. हाय, चुकलं माझं. अहो हे सगळं ऐकलं ना तेव्हापासून लय सैरभर झाले होते मी. काय करावं काय कळतच नव्हतं. नाही ग, माझं चुकलं बघ. धाकट्या बहिणी संग अशी कशी वागले मी. कायम ध्यानात ठेवा, किती बी मोठं संकट आलं ना तरी पैशासाठी आपल्या माणसाला दुरावलं नाही पाहिजे. पैसा काय ग, आज आहे तर उद्या नाही, पण आपलं माणूस तुटलं तर साधनं लई अवघड असतंय. अक्का, आई वत मस्तानी कब आएगी तू. हेलो, कौन बोल रहा है? हॅलो, मी कोमल बोलते. कौन कोमल? देवा, कोमलचा फोन आहे डायरेक्ट मला. 21 नारळाचं तोरण देतो. कोमलचा फोन. देवा, देवा. को 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 कोण? को 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 कोमल. हा, राहुल टॉकिंग. पण पण कोमल. इतक्यात विसरलाच वाटतं. शीतलची मैत्रीण बोलतेय मी. अगं तू तर माझ्या हार्ट मध्ये आहेस, तुला कसं विसरीन मी. हॅलो हॅलो. हा 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 कोमल, बोल की. मला कसं काय फोन केलास? अरे शीतलचा रिझल्ट आहे ना 2 दिवसांनी, ते सांगायचं होतं. हा, हे मला सांगायचं होतं. तुला नाही, असा निरोप द्यायचा होता शीतलला. होय, देतो की. पण कोमल, मला कसा काय फोन केला तू? का करायला नको होता का? नाही, कर की. वाटलं तर मी बॅलन्स मारतो इकडनं. फोन करत जा. अरे यास्मिनला फोन केलेला, पण ती बाहेर गेलेली. बरं झालं. शीतल आणि अजिंक्य दोघं पण फोन उचलत नाहीयेत. नाही उचलू देत. मग आता नक्की काम करणारा एकच माणूस राहिला, म्हणून तुला केला फोन. याला म्हणतात रबने बना दी जोडी. जिचा नंबर मिळावा म्हणून मी एवढा अट्टापिट्टा केला, डायरेक्ट तिचाच फोन मला. देवा, लव यू देवा. आता 21 नाही, 51 नारळाचं तोरण तुला. हॅलो हॅलो. कोमल, माझा नंबर तुला कसा काय मिळाला? आजकाल आपल्याला पाहिजे असलेल्या माणसाचा नंबर मिळणं लय अवघड गोष्ट नाही. हा, आणि तसं माणूस पण पाहिजेला असेल तर ती बी गोष्ट काय अवघड नाहीये. देशील ना तेवढा निरोप शीतलला? तिला म्हणा 2-3 दिवसात कॉलेजचा रिझल्ट लागेल, तेव्हा पुढच्या ऍडमिशनचं लवकरात लवकर बघून घे. ठीक आहे, आता लगेच अर्जंट मध्ये लवकर देतो. ठेवू का मग? कोमल,
माझ्यासाठी काय निरोप आहे का? आत्ता तर काय नाही, पण असेल तेव्हा नक्की फोन करेन. हो हो बाय. हो हो हो. कोमल, कोमलचा फोन. हो. चांदणे हो बघा सर इकडे आव मी करते काम. सर करतो माझं. आव सर तिकडं सर. आव नाही आई दिल्ली काय न्यूली मॅरिड कपल, आज काय मिशन गोटाय वाटत. वय मिशन गोटा म्हण. काय काम आहे तुझं? बघितलंस का तो असं करतो दोस्तात संग. शीतल मानलं तुला, बायको पाहिजे तर अशी प्रत्येक कामात मदत करणारी. ती काय काम करायला नाही आली, बघायला आली फक्त. आणि मी कशाला लावू तिला काम? माझं मी करीन की. असं आहे वय, असून दे की त्याला काय, पण सोबत असणं सुद्धा एक लई मोठी गोष्ट. ए, हो मागे शेणात पाय टाकशील. काय काम आहे सांग तुझं? सांगतो सांगतो. अरे सांगशील का आता? शीतल, तुझ्या मैत्रिणीचा फोन आलेला मला. कोण मैत्रीण? कोमल कोमल काय कुणाचं? कोमल कोमल. अरे छे. अरे मग नीट सांग की, एवढ्या का गुदगुल्या होत्या तुला? आणि तिनं तुला कशाला फोन केला होता? अगं तीच तर खरी मज्जा आहे. अगं तिने तुला फोन केला, आज्याला फोन केला, तुमच्या दोघांचं फोन बंद होत. मग ती म्हणाली आपल्या जवळच्या माणसाला फोन केला पाहिजे, म्हणून तिनं माझा नंबर शोधून मला फोन केला की तुला निरोप दे म्हणून. म्हणून एवढ्या उड्या मारते बियाण. काय म्हणलं? काय निरोप होता? ते 2-3 दिवसात रिझल्ट लागणार आहे आणि ते ऍडमिशनचं बघायचंय म्हणून. तू फोन कर की तिला. नाही तर नको नको, तू काय टेन्शन घेऊ नको अजिबात. तुझा काय निरोप आहे ते मला सांग, मी तिला फोन करू सांगतो. हं? हे बेस्ट, हे फायनल. नको नको करते मी फोन. करतो की मी फोन. करते म्हणलं ना. यो रिझल्ट बी नेमका आत्ताच लागायचा होता. अगं काय झालं मग त्याला? अहो तसं नाही, एक तर तुमची जायची घाई आणि आता तुम्ही जायच्या अगोदरच लागणार आहे रिझल्ट. अगं मग असू दे की, काय होतंय? अगं नको टेन्शन घेऊ, चांगलाच लागणार रिझल्ट. अहो वय चांगला लागणार आहे मला बी माहितीये, पण बरं असू द्या, ते द्या द्या इकडे मी करते. अगं तू सांगेल मग अशी ही कामं तुझी नाहीत, तू नाही करायची. ग बस. अहो तुम्ही गेल्यावर कोण करणार आहे ही काम? हे करेल कोणतरी, पण तू नको करू, परत काम वाढवून ठेवशील. नाही जमलं ना तर नाही करणार, पण आता द्या. अगं ऐकत जा की कधीतरी. तुम्ही ऐकता
माझं. अरे स्टॉप स्टॉप स्टॉप. आला का तुमच्या मनासारखं दोघांचं लग्न झालंय, जरा रोमॅन्टिक वागा की. काय सारखं भांडताय? जस्ट चिल. रोमॅन्टिक जातोस का आता? जातो. तुमचं काय होणार नाही, मला फुल कॉन्फिडन्स आहे. भांडा काय भांडायचे. मी जातो बाबा, मला फिटनेस मेंटेन करायचंय कोणासाठी तर. उडता ही फिरू इन हवाओं में. अगं नको करू तू. आवाज सुद्धा अगं मी करतो. राहू द्या की. कसं तू हात घालती? चितले राहू दे. द्या की मला पण. साधी पाठी टाकता येणार नव्हे मला. अगं नको करू शितले, तुला नाही सवय या कामाची. जमल न जमल याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मग कशाला जमली इथं? काम हे तर नुसतं निमित्त आहे तुमच्यावर राहण्यासाठी. अरे वा मिसेस फौजी, सुप्रफास्ट चालते तुमचं डोकं. हं? मला तर वाटलं होतं अजिंक्य काय हिला कामाला हात लावून द्यायचे नाही, पण ही तर दोघं मिळून काम करतात की. बरं ते तिकडं, एकदा का तुम्ही गेलात ना तिकडं, ही सगळी कामं हिच्या चोरावर घालणार आहे मी. मग करू दे किती कामं करायची तेवढी. मी बी बघतेच, कामं सांगून मी दमते का कामं करून ही. बघितलंस ना, एक माणूस वाढलं की किती सामान वाढतंय ती. वय ग मम्मी, आता एवढं सामान आणायचं म्हणजे 500-700 रुपये तरी लागतील, हाय का नाही? सूरजच्या दुकानात आणायचं सामान, तिकडे लय मस्त ऑफर्स आहेत. त्या ऑफरच देणार निसत्या, काय फुकट देणार आहे वय? आणि हुन असं किती कमी होणार आहे त्या ऑफर मध्ये? अगं पण तेवढीच बचत, असं फुकट कोण देणार आहे तुला? देणार. सगळं सामान फुकटच मिळतंय का नाही बघ आपल्याला. कसं काय? हाय एक हक्काची जागा. आजा, अरे चल की, आवरलं का नाही? अरे घाई कर गाड्या. अहो कुठं चाललंय एवढ्या गडबडीने? अगं अक्का ती जायला आज राहणार, तेव्हा कुठं परवा दिवशी पेरणी करता येईल. चला झालं तुझं? हा. चल अंडा बरं. डबा कशाला, दुपारी येऊ की करला? अरे कुठे ये जा करत बसतोस, तिथं शेड मध्ये बसून जेवायचं. रानात मोप काम आहेत, संध्याकाळ होईल आपल्याला येता येता. मामी, दुसरं काय काम आहे का तुमचं? नाही नाही, तुम्ही या शेतात जाऊन. हं. चल चल लवकर. ती गोट्यात तेवढं फावडण खोर हे ठेवलंय, पाटी तेवढी घे, मी गाडी काढतो. अगं बाई, झालं का घोळ? काय झालं मम्मी? मुलकाची काय केली ह्यांनी? राहिलं का नाही अजिंक्यांना काम सांगायचं? कसलं काम हो? आता राहून दे, मीच जाऊन आणते. अहो मामी सांगा की, मी करते. बघ बाई, ही गे लिस्ट. घरातलं किराणा सामान भरायचं होतं ग. अहो त्यात काय एवढं, मी आणते लगेच. हे बघ, त्या सुरतच्या दुकानात जाऊ नकोस. स्वस्त स्वस्त म्हणून आणशील त्याच्या दुकानात ना, पण तू आपली तुमच्या म्हणजे तुझ्या माहेरच्याच दुकानात ना आण ग. कसं आहे, शेवटी आपल्या माणसाचा फायदा झाला पाहिजे ना. मामी हं? ते पैसे. अगं बाई, पैसे घ्यायचेच राहिले की ग ह्यांच्याकडनं. आता ग काय करायचं, झाली का पंचायत? मी काय म्हणते, वय शीतल, यावेळेस तुझ्या घरात न उधारीवर आणलेलं नाही चालणार का? असं कसं चालेल? आता काय ती त्या घरची पोर राहिली का? काय नको उधारी बिदारी. हे संध्याकाळी आले ना की मगच आणू आपण सामान. अगं पण तू परत जेवण कसं करायचं मग? एक वेळ नाही खाल्लंस तर काय मरत नाहीस? पण मी काय म्हणते, अगं एक दिवस उधारीवर. अगं शीतलला उधारी ठेवलेली आवडत नाही, काय का नाही ग शीतल? चालतंय ना उधारीवर आणलेलं? बघते. तू वाटतंय तसं कर बाई, आम्ही काय सांगणार नाही
आणते. हे बघ पिशवी तर नाही जा की